त्यांना राहू दे. राजनाथ साहेब आले त्यांना बसू दे, बोलू दे. आपली थोडी गर्दी नका करू. मॅडम थोडीशी मागे होत आहे. प्रेस वाल्याने पुढे व्हा, थोडा आपली गर्दी कमी करूया. थोडं त्यांना थोडी आज बरी आहे. थोडी बरं नाहीच म्हणणार, बरं तर नाही, काहीच बरं नाहीये. परंतु सलाईन चालू असताना थोडे तब्येत त्याच्यातच स्टेबल आहे. म्हणजे आता एकदम पॅनिक होण्यासारखं नाहीये. डॉक्टर पण येत आहेत, डॉक्टर पण सरकारी डॉक्टर येऊन तपासून वगैरे गेले. आत्ता 10 मिनिटापूर्वीच गेलेले. ही सगळी परिस्थिती आहे. विधानसभेत आज विधानसभेत काही उपस्थित करता आलं तर आपल्या कोणामार्फत विधानसभा चालू आहे. ती एकच म्हणजे तिच्याशी बोलण्याच्या आधी फक्त सांगतो, तिला तुम्ही काही बोला, ती फक्त तिथे बोट दाखवते. काही कोणाचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये ती. बळराम पाटील साहेब सुद्धा आले, बरेचशी लोक येऊन गेले. ती एकच फक्त ती साहेबांच्या फोटोकडे बोट दाखवते. आता तुम्ही एक प्रयत्न करून बघा. ऑफकोर्स नक्कीच तुम्ही खासदार आहात, कदाचित तुमचं ती ऐकेल. रश्मिता ऐक, रश्मिता एक मिनिट ऐक फक्त माझं, फक्त ऐक माझं. त्यांना ओळखते तू साहेबांना? हे खासदार साहेब आहेत आपले, बारणे साहेब. ओळखते तू त्यांना? नाही. हे बारणे साहेब आलेत, ते तुला भेटायला आलेत. फक्त फक्त तुला भेटायला आलेत. त्यांचं म्हणणं ऐकून घे तू. ते काय म्हणतात ऐकून घे, त्यांच्या भावना ऐकून घे. शेवटी निर्णय तुझा असणार आहे, तुझ्यावर कोणी जबरदस्ती करणार नाहीये. बरोबर आहे? बरं का, नाव द्यायची प्रोसिजर अशी आहे, सरकारी प्रोसिजर. राज्य सरकारने मान्यता द्यावी लागते, ते राज्य सरकारने मान्यता दिली. राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा लागतो, तो राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्याला केंद्रामध्ये कॅबिनेटमध्ये घेऊन त्याला मंजुरी द्यावी लागते. तेवढा विषय पेंडिंग राहिलेला आहे. तो ना माझ्या हातात, ना अतुलजींच्या हातात, ना कुणाच्या तुझ्या पण हातात नाही. तो कॅबिनेट मध्ये घेण्याचा पूर्णपणे प्राईम मिनिस्टरला अधिकार आहे, पंतप्रधानाला अधिकार आहे. ती सरकारी प्रोसिजर पूर्ण झालेली आहे सगळी नामकरणाची, नाव देण्याची. गृहमंत्रालयाकडून जो रिपोर्ट जावा लागतो तो गृहमंत्रालयाकडून रिपोर्ट पण गेलेला आहे. सगळी प्रोसिजर पूर्ण झालेली आहे. आता कॅबिनेटमध्ये सरकार कधी घेईल तर त्याबद्दल मी पण काय बोलू शकत नाही, कारण आम्ही पत्रव्यवहार केला. मी लोकसभेत हा प्रश्न 2 वेळा उपस्थित केला. अनेकांनी मागणी केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की दिबा पाटलांचंच नाव दिलं जाईल. आता मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, ते पाठपुरावा करतात. मी स्वतः अतुलजी, रामशेठ, प्रशांत शेठ, आम्ही सिव्हिल एव्हिएशन मंत्री, नागरी उड्डाण मंत्र्यांबरोबर बैठक घेतली दिल्लीला. त्यांना पण सांगितलं. ते पण म्हटले की कॅबिनेटमध्ये घेण्याचा पूर्णपणे अधिकार हा प्राईम मिनिस्टरचा आहे. त्यामुळं कॅबिनेट जो निर्णय घेईल, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की दीपा पाटलाचंच नाव देणार आहे. तर त्याच्यामध्ये काय अडले मी पण नाही सांगू शकत. शेवट सरकार